तुमच्या जाहिरातवरच्या पैलवानांना पुकार देतोय, कपडे काढून आत या. पैलवान अण्णा चव्हाण विरुद्ध पैलवान ए चोरमले, पैलवान नाना इजगुडे विरुद्ध पैलवान सागर कदम. कपडे काढून लगेच आतमध्ये यावा. आपली कुस्ती लागते, आत या. सनी जाधव आपण आखाड्यावरती फिरून जावं, एकदा आतमध्ये या. ताकदीचा अंदाज घेण्याचा चालू. पृथ्वीराज गोगरे ये चव्हाण आणि एक जबरदस्त कुस्ती होणार. पृथ्वीराज गोगरे यशराज चव्हाण जोडी जोड आणि तोडी जोड कुस्त्या. कुस्ती बघा. कात्री लावण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्ध्यानं जाणलेला आहे. हे जरा माग सरताय का तुम्ही बघा. रोहित भाऊ कुठं आहे? फलफली या पैलवाना जरा मागे घ्या, जरा येऊन गर्दी हातो की जरा. किती वेळा सांगायचं बघा ना तुम्हाला. आवाज येतोय का माझा? हे काय बघतोय? बाजूला जावं. ओहो, कर 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 सकार फिरायला गेलेला आहे. ओहो, एकेरी पटाचा प्रयत्न भले. ए हलगीवाल्या मध्येच कुठं हलगीवाला? हलगीवाला बी लेट बसायच्या. आता कुस्तीवरची बोलू द्या. हलगीवाले थांबा जरा. आता कुस्ती बघा. जाहिरातवरची कुस्ती लागलेली आहे. पृथ्वीराज घोगरे विरुद्ध यशराज चव्हाण अशी कुस्ती चालू आहे. यशराज चव्हाण हा भाट निमगावचा पैलवान आणि पृथ्वीराज घोगरे हा गाराकोलेचा पैलवान. लागलं. हॅलो नीरा भीमा कारखान्याचे संचालक दादा घोगरे यांचा सुपुत्र, यांचा चिरंजीव पृथ्वीराज घोगरे गार अकोल्याला सराव करतो. अण्णा गायकवाड यांच्याकडं त्या गावाला तसा कुस्तीचा वसानी वारसा लागला. फार दिग्गज पैलवान तिथं तयार झालेले. नितीन केच्या सूर्या पुढे अनेक दिग्गज पैलवान तिथं झालेले. पृथ्वीराज घोगरे आणि यशराज चव्हाण असते कुशी लागते लागलेले आहे. सुरवड मुक्कामी दादा घोगरे यांनी मैदान घेतलं होतं. त्या ठिकाणी एक जबरदस्त कुस्ती करून विजय झाले पृथ्वीराज घोगरे. सनी जाधव आखाड्यावरती येऊन जावा. पृथ्वीराज यशराज कुस्ती करा. हार आणि जीत कुस्तीमध्ये चालूच असते. एकदा जिंकलेले कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरलेले कोणी फकीर होत नाही. हार आणि जीत एकाच नाण्याच्या दोन बाजू. पाडला का पडला त्याच्यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं आहे. दोघांचंही नाव आहे. पुढचे पैलवान अण्णा चव्हाण विरुद्ध पैलवान यशराज चोरमले आत या. ही कुस्ती झाल्याच्या नंतर लगेच आपली कुस्ती लागते. नाना इजगुडे विरुद्ध पैलवान सागर कदम आतमध्ये या. दरम्यान कुस्ती जायला
नाही, कुस्ती बाहेर गेले. दरम्यान कुस्ती बाहेर आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर लागली. पहिलवानाची किंमत आणि कुस्तीची हिंमत ह्याच्यासाठी हा हट्टास आहे. शबाज घाट पंचांचा निर्णय अंतिम. अरे रे सावर, हो हो हो, शबाज. सांगा सर, शबाज आहे. एकदा मैदान तापलं पाहिजे, एकदा मैदान पेटलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. बजरंग बलीचा जे गोल झाला पाहिजे, हात वरती, हात वरती करा. हात वरती नाही केले तर तुम्हाला माहिती आहे, हात वरती, हात वरती नाही केले तर पुन्हा कोरोना येणार. कोरोना. पुन्हा बजरंग बली की, पुन्हा बजरंग बली की. अवघी दुमदुमली अवसरी नगरी. हे मध्ये कुस्ती करा की पृथ्वीराज यशराज कुस्तीमध्ये करा. जबरदस्त मैदान. फोटोग्राफर मोडायचा. सनी, सनी हात वरती, भैया हात वरती, भैया. शबास आहे. आजच्या मैदानामध्ये 1 नंबर साठी लढणारे दोन्ही पैलवान आखाड्यावरती आलेले. जावात मध्ये भैया लांगे आतमध्ये आलेला आहे. पैलवान सनी जाधव आतमध्ये आलेला आहे. भैया लांगे आखाड्यावरती येऊन गेलेला आहे. पैलवान सनी जाधव आखाड्यावरती येऊन गेलेला आहे. तुम्ही वॉर्मअप करायला लागा. आपली सुद्धा कुस्ती आता थोड्याच वेळात लागते. हा कुस्ती चालूची निकाली नाही झाली तर निम्मीच रक्कम दिली जाईल. आयोजकांकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पैलवान कुस्ती करा. कुछ कर के दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमा और दाम भी कमाओ. देणारी माणसं आहे तिथं पैशाला कमी नाही, लाखांनी उधळ नाही. हा नुसता मनोरंजनासाठी राबवलेला कार्यक्रम नाही, हा नुसता पाहण्यासाठी ठेवलेला कार्यक्रम नाही. मनोरंजनासाठी ठेवायचा कार्यक्रम पाटलीनबाईचा असतोय. पाटलीनबाईचा हे कुस्तीचं मैदान आहे. आज अवसरीकरांनी ठरवलं पैसा खर्च करायचा कुस्तीवर, मर्दुमकीवर, पुरुषार्थावर, म्हणून कुस्तीचं मैदान आहे. बरोबर का सरपंच साहेब? स्वतः सरपंच साहेब लहाना थोरांना संख्येला घेतात. संतेजी शिंदे साहेब, सरपंच साहेब सर्व लहाना थोरांना संख्येला घेतात आणि असं भलं मोठं मैदान दरवर्षी यशस्वीरित्या घेऊन दाखवतात. गेल्या 3 वर्षापासून या मैदानाला प्रारंभ झालेला आहे. 20 वर्ष झालं होतं, 20 वर्ष मैदान बंद पडलं होतं आणि सगळे गावगाड्यातली अशी माणसं सरपंच साहेब सारखे एकत्र आले आणि 3 वर्षापासून सलग 3 वर्ष झालं. 3रं वर्ष या मैदानाचं. 3ऱ्या वर्षापासून अशी अवसरीच्या आगारामध्ये असं भलं मोठं मैदान घेतात ही मंडळी. टाळ्या करायच्या, टाळ्या. खरोखर तुमचं कौतुक आहे. 20 वर्ष बंद पडलेलं मैदान पुन्हा उभं केलेलं आहे. अशी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं आहे म्हणून असं मैदान आहे. पैलवान कुस्ती करा. कुछ किए बिना जय जयकार नहीं होता. पैलवान कुस्ती करा.
नाना इजगुडी विरुद्ध सागर कदम आतमध्ये यावा. अण्णा चव्हाण विरुद्ध पैलवान इसरत ही चोरबली आत या. लगेच आपली कुस्ती लागते. आतमध्ये यावा. मागे राहूच नका. कुस्ती करा. जहीन तिथं डाव आहे, करीन तिथं डाव आहे. करणारा तेवढा कसबी लागतोय. अनेक डाव आहे. डावाच्या उकल आहे. गळ्यात गळा घालून कुस्ती होणार नाही. जिथं गती तिथं प्रगती आणि जो थांबला तो संपला. या कुस्तीच्या युगामध्ये सूर्यासारखं चमकायचं झालं तर स्वतःला सूर्यासारखं वितळून घ्यावं लागेल. या कुस्तीच्या युगात सूर्यासारखं चमकायचं झालं तर स्वतःला भाजून घ्यावं लागेल. हिऱ्यासारखं चमकायचं झालं तर स्वतःला घासून घ्यावं लागेल. सोन्याला जितकं भाजावं तेवढं सोनं चमकत असतं या, आणि हिऱ्याला जेवढं घासावं तेवढा हिरा चमकत असतो या. आणि पहिलं वानानं जेवढा लाल मातीमध्ये घाम गाळावा तेवढा पैलवान चमकत असतो या. कुस्ती करा. मंजिली उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. वाकराला आभाळामध्ये झेप येण्यासाठी पंखाची गरज नसते. गरज असते ते स्वतःच्या आत्मविश्वासाची. स्वतःच्यातला आत्मविश्वास डगमगला की आभाळातलं पात्र सुद्धा खाली मुंडच्या येत असते. तशी पैलवानाची कुस्ती सुद्धा मनोबल, धैर्यबल, आत्मबलावरती असते. पुढच्या का पाहिला आणि आगाय ग म्हटला की पुढचा पाडूनच जातो या. मनोबल खचलं नाही पाहिजे. 3 नंबरचे कुस्तीतले पैलवान 4 नंबरचे पैलवान. वाहेगुरु वाहेगुरु काय कुस्ती होते बघा. टाळ्या पाहिजे होत्या. टाळ्या करा की टाळ्या. टाळ्या नाहीत केला तर मग खिशात हात घालावं लागेल. अण्णा चव्हाण विरुद्ध पैलवान इसरात चुरमले अनेक वेळा आवाज दिलेला आहे. आतमध्ये या. नाना इजगुडी विरुद्ध पैलवान सागर कदम आतमध्ये यावा. सहा मिनिटात महाराष्ट्र केसरी होतो. 3 मिनिटाचे 2 राऊंड झाले. कुस्ती फास्ट करा. क्रिकेटचे सामने 50-50 20-20 झाले. आज कुस्ती गतिमान पाहिजे. इथं बसणारे प्रेक्षक गतिमान कुस्ती बघण्यासाठी आलेच. पैलवान कुस्ती करा. हा अजून कुस्तीचा काय निर्णय झाला नाही. मगाच्या धरून सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागलेल्या आहेत. आपापल्या भात्यातली बाण काढा, शस्त्र काढा. 3 वाजल्यापासून सगळी मंडळी बसलेली आहे. यार बस की खाली. अण्णा चव्हाण आतमध्ये यावा. ही चुरबले हात वरती. ही चुरबले आखाड्यावरती आलेला आहे. अण्णा चला. नाना इजगुडी विरुद्ध पैलवान सागर कदम आत या. पैलवान अविनाश गावडे विरुद्ध पैलवान प्रशांत चौधरी. पैलवान भैया डांगी विरुद्ध पैलवान सनी जाधव. तयारीला लागा. 1961 साली दिनकटे आणि महाराष्ट्र केसरी झाले. या पुणे जिल्ह्याला 1975 साली रघुनाथ पवार यांनी पहिली गदा आणून दिली. 1976 साली हो पैलवान हिरामन बनकर यांनी दुसरी गदा आणून दिली. शबासाहेब सर. कुस्तीमधचे मामासाहेब मोहोळ यांचं फार मोठं स्वप्न की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा व्हावी. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. 1950 पासून 1956 पासून मामासाहेब मोहोळ यांचं फार मोठं स्वप्न महाराष्ट्रात कुस्तीची महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाली पाहिजे.